हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चमचमीत आणि सोपी अशी कोळंबी मसाल्याची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्ट पर्यंत नक्की बघा। तर इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतली आहे। कोळंबीला स्वच्छ साफ करून घेतलं, त्याच्यातला धागा काढून घेतला, त्यानंतर त्याला 2-3 पाण्याने धुवून घेतलं, त्याच्यातलं सर्व पाणी निथळून मग कोळंबीला इथे मी मॅरिनेट करून घेणार आहे। तर कोळंबीमध्ये 1 छोटा चमचा हळद आणि पाव चमचा मीठ टाकून त्याला चांगलं मॅरिनेट करून अर्ध्या तासासाठी असेच साईडला ठेवून टाकले। अर्धा तास झाल्यानंतर आता मी कोळंबी मसाला बनवायला सुरुवात केली। एक लंगडी घेतलेली आहे। लंगडी टोपामध्ये इथे मी 3 चमचे तेल टाकून घेतले। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे। कांद्याला चांगलं इथे परतवून घ्यायचं आहे। कांदा परततोय तोपर्यंत मी तुम्हाला हिरवा मसाला दाखवते। हिरवा मसाल्यासाठी मूठभर कोथिंबीर घेतली होती, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकच्या तुकड्याला चांगलं बारीक वाटून घेतलं होतं। आता इथे कांदा थोडासा हलका पिंकिश रंगाचा झाला की त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतले। तर कोळंबीमध्ये सुद्धा मीठ टाकलेले होते, तर मीठ इथे अंदाजपैकीच टाकायचं आहे। कांदा चांगला लालसर झाला की यामध्ये हिरवं वाटण टाकून घ्यायचं आहे। हिरवं वाटणाला 1 मिनिटभर हाय फ्लेम वरती परतवून घ्यायचं। मग गॅसची फ्लेम स्लो करायची आणि टोपावरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा मिनिटभर या मसाल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। अर्धा मिनिटानंतर टोपावरचं झाकण काढायचं, मसाल्याला एकदा परतवून घ्यायचं। मग यामध्ये मी 1 छोटा चमचा घाटी मसाला, 1 छोटा चमचा मालवणी मसाला टाकून घेतलं आणि चांगलं अर्धा मिनिटभर स्लो फ्लेम वरती ह्याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता लगेचच मी ह्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या इथे मी उभ्या चिरून टाकल्या होत्या। त्याचबरोबर 2 मध्यम आकाराच्या टोमॅटोंना उभं चिरून ते सुद्धा या मसाल्यामध्ये टाकून घेतलं। थोडीशी कोथिंबीर टाकली आणि सर्व जिन्नसला चांगलं एकदा मिक्स करून घेतलं। गॅसची फ्लेम स्लोच ठेवली। आता टोपावरती झाकण ठेवले 1 मिनिटांसाठी। 1 मिनिट या मसाल्याला चांगलं शिजवून घेतलं। 1 मिनिटानंतर टोपावरचं झाकण काढलं तरी ते मसाल्याला चांगलं तेल सुटलं होतं आणि टोमॅटो सुद्धा बऱ्यापैकी सॉफ्ट झाले होते। आता व्यवस्थितपणे काविलतेच्या मदतीने मी या टोमॅटोला व्यवस्थित मॅश करून घेतलं आहे। तुम्ही मॅशरने सुद्धा टोमॅटो मॅश करून घेऊ शकता किंवा इथे तुम्ही उभे चिरलेले टमाटे वापरण्याऐवजी टोमॅटोची प्युरी सुद्धा वापरू शकता। आता टोमॅटो छान मॅश झाले, याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी सुद्धा टाकून घेतली। जसं की मी सांगितलं होतं इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतली होती। कोळंबी इथे मी थोडी मोठ्या साईजचीच घेतली होती। कोळंबीला ऑलरेडी मी थोडं मीठ आणि हळदीने मॅरिनेट केलेलं होतं, त्यामुळे मी मसाल्यामध्ये हळद टाकली नव्हती आणि मिठाचा थोडा कमीच वापर केला होता। आता कोळंबी छान मसाल्यामध्ये एकदा मिक्स करून घ्यायची। गॅसची फ्लेम आता मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरतीच या कोळंबीला पुढे शिजवून घ्यायचं आहे। आता मी या मसाल्यामध्ये थोडासा ड्राय वाटत होता म्हणून पाव कप पाणी टाकून घेतलं, म्हणजे 2 ते 3 छोटे चमचे पाणी टाकून घ्यायचं। त्यानंतर टोपावरती झाकण ठेवायचं। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। 7 ते 8 मिनिटांसाठी टोपावर झाकण ठेवायचं आहे। 7 ते 8 मिनिटानंतर मी टोपावरचे झाकण काढले। आता ह्या कोळंबीला सुद्धा पाणी सुटलेलं होतं। कोळंबी ही शिजल्यानंतर श्रिंक होते, मग त्याला छान पाणी सुटलं होतं। पुन्हा मी टोपावर झाकण ठेवलं 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता कोळंबी इथे छानपैकी रेडी झाली आहे। टोपावरती झाकण न ठेवता 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवरती कोळंबीला मी आणखी शिजवून घेणार आहे, म्हणजे त्याचा मसाला थोडासा ड्राय होईल। ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली। 2 ते 3 मिनिटं इथे झालेले आहेत। टोटल कोळंबी मसाल्याला बनवायला मला 15 मिनिटे लागली होती। 15 मिनिटं झाल्यानंतर हा कोळंबी मसाला इथे पूर्णपणे रेडी झाला आहे खाण्यासाठी। तर हा कोळंबी मसाला आता मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेत आहे। तर हा गरमागरम कोळंबी मसाला तुम्ही डाळ, भात किंवा चपाती बरोबर, त्याचबरोबर तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा सर्व करू शकता। खाण्यासाठी उत्तम आणि डिलिशियस असा लागतो। तर माझ्या स्टाईलचा कोळंबी मसाला घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।